नवरंगाच्या साड्या परिधान करतो, नवरंगाच्या ड्रेस परिधान करतो, पण मुळात देवी महात्म्य सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे बघा. ही काळाची गरज आहे. सांगणार आहे ते पतिव्रता महात्म्यच आहे बघा. जनमेजय राजा ऋषीकडून आपल्या पूर्वजांच्या गप्पा ऐकत असतो, कारण ते त्याला पूर्वजांच्या कथा सांगत असतात आणि कथा सांगत असताना सहज ऋषीमुनींच्या मुखातून एक पतिव्रता शब्द निघतो. जनमेजय राजाला त्या शब्दाबद्दल खूप उत्सुकता लागते आणि त्या शब्दाचा अर्थ तो ऋषींना विचारतो की पतिव्रता म्हणजे नक्की काय, आणि तेच सांगण्याचा प्रयत्न या भारुडाच्या माध्यमातून मी करणार आहे बघा. पतिव्रता व्रत महात्म्य, पतिव्रता व्रत महात्म्य, पतिव्रता व्रत महात्म्य, पतिव्रता व्रत महात्म्य, ऋषी सांगत शांडिल्य आणि सुमंता या दोन बहिणींची कथा त्या राजाला सांगायला सुरुवात केली बघा. दोन बहिणींची सुरत कथा, लग्न करून संसाराला जाते आणि शांडिल्य संन्यासाला जाते आणि एकाच मनात त्या दोघी पण बहिणी राहत असतात. आणि अचानक काय होतं बघूया.